दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपल्याला माहितीच आहे की मुंबईतील दुर्घटनाग्रस्त नीलकमल बोटीतील 35 प्रवाशांना वाचविणाऱ्या आरिफ बामणे यांचा अनेक ठिकाणी अनेक संस्थांनी गौरव केला आहे. पण दाभोळगावी जाऊन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने त्यांचा मोठा गौरव करण्यात आला. या गौरवाने अद्यापपर्यंत झालेल्या गौरवापेक्षा आपल्या जवळच्या लोकांनी केलेल्या गौरवामुळे गौरव स्वीकारताना आरिफ बामणे यांना गहिवरून आले. त्यांचे डोळे ओलावले. माझ्या कोकणी लोकांनी आणि त्यातही गावातील व गावाशेजारील लोकांनी केलेला सन्मान माझ्यासाठी प्रेरणा देणार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, पंकज शहा, मिलिंद तलाठी, निनाद गांधी, नईम चौगुले व दाभोळ ग्रामपंचायत सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. असा सुपुत्र तुमच्या दाभोळकरांना लागलंय आणि आपल्या कोकणाला लाभलेलं म्हणजे आपलं हे वैभव आहे. 35 लोकांचा जीव वाचवणं, त्याला ज्या दिवशी बातमी आम्ही लायन्स क्लबवाल्यांनी बघितली त्या दिवशीच आम्ही निश्चित केलं होतं मुंबईत हे आपल्याकडे जर जाणं नसलं तर मुंबईत जाणं आणि असं म्हणतं की सारी ह्या ठिकाणीच येत आहे, कारण का त्या तिथे वाचवलेलं आहे. त्या बोटीतून आम्ही 4 महिन्यापूर्वी लायन्स क्लबच्या सदस्यांनी प्रवास केलेला होता. तो तिकडचा प्रवास काय असतो, आम्ही अक्षरशः ते सगळे पकडून बसून तिकडून आलेलो होतो आणि त्या ह्याच्यामध्ये कुठली जातपात न होता माणुसकीचा धर्म कसा असावा आणि कोकणातला माणूस कसा असतो म्हणून आम्ही इथे येताना त्यांना शाळ घेऊन आलो. शाळेत आलेली पण शाळेचं पाणी दिलं. आपला माणूस हा कोकणी माणूस हा नारळाप्रमाणे नरम असतो आणि कधीही कुठला प्रसंग आला त्या प्रसंगाला तो धीराने जातो आणि खरोखर असा सुपुत्र कोकणाच्या कुशीत वाढला. आपल्या खरोखर प्रथम त्यांच्या आई वडिलांचा आपण या ठिकाणी आभार मानतो, कारण तुमची ही देण आहे, त्याच्यामुळे आज आपला कोकणाचं नाव उज्ज्वल होत आहे आणि अशी प्रत्येक वेळी कोकणातून असेच काय ना काहीतरी उद्योगभूक होणारी माणसं आपल्याकडे होत जावं ही ईश्वराची प्रार्थना करतो. बामणे साहेबांना लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.